आपली जबाबदारी आणि काम हे प्रामाणिकपणे सुरू आहे। नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहे। शहरासह उपनगरात देखील मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावण्यात आली आहे। विकासाभिमुख राजकारणाने नागरी प्रश्न सोडविण्यावर भर दिला जातोय। कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून नागरिकांच्या हिताचं काम केलं जाणार असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला। अहमदनगर शहरातील मुकुंदनगरमधील प्रलंबित विकास कामे मार्गी लावून विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला। यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी नगरसेवक समद खान, माजी नगरसेवक आसिफ सुलतान, सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख, CIV सोसायटी चेअरमन आसिफ सय्यद, अजिंक्य बोरकर, मुख्तार इनामदार, अनवर पटेल, मेहबूब सय्यद, YL शेख, डॉक्टर रिजवान, शौकत अली, शकूर शेख, नवेद बिजापुरे, हाजी नूर शेख, शेहनबाज शेख, कदीर शेख, खालिद जहागीरदार, मेहराज इनामदार, डॉक्टर मजहर जहागीरदार, संतोष करुळकर, सोफियान शेख, अनीस शेख, हाजी शहबाज, वसीम चिरागुद्दीन, आफ्ताब शेख, हाजी बिलाल अहमद यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। तर यावेळी बोलताना नगरसेवक समद खान म्हणाले, मुकुंदनगरची पूर्वीची आणि सध्याची परिस्थिती यात मोठा फरक पडलाय। पावसाळ्यात नागरिकांना घराबाहेर पडणं देखील अशक्य होतं। मात्र सातत्यानं मुकुंदनगरमध्ये विकासात्मक कामे मार्गी लावून या परिसराचा कायापालट करण्यात आला। या विकास कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला। फक्त निधी देऊन ते न थांबता होणारा काम दर्जेदार आहे की नाही याकडेही त्यांचं प्रत्यक्ष लक्ष राहिले। नागरिकांना दिलेला शब्द पाळून प्रभागातील विकासात्मक कामे केल्याचं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं। मुकुंदनगर येथील CIV ग्राउंड येथे मेहराज मस्जिद, सारा सिटी ते दर्गा दायरा नाल्यापर्यंत 600 mm ड्रेनेज लाईन टाकणं आणि CIV कॉलनी येथील रस्ते काँक्रिटीकरण, NM गार्डन समोरील रस्ता काँक्रिटीकरण कामाचं उद्घाटन यावेळी पार पडलं। नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल उपस्थितांनी आमदार संग्राम जगताप आणि माजी नगरसेवक खान यांचे आभार मानले। तर या कामामुळे नागरी प्रश्न सुटणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। अनेक लोकांनी कामाच्या बाबतीमध्ये भूमिका ही आपण जागीरदार सर सगळ्यांनी मांडलेली आहे। जागीरदार सर रोज या बोरगाव रोड परिसरामध्ये येत असतात आणि आसिफ भाई त्या दिवशी आम्ही बरोबर एक कार्यक्रमाला आम्ही होतो समद भाई आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम होता। बुरगाव रोडला एक नवीन नगर शहरामध्ये जेवढ्या आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत मग त्याच्यामध्ये काही धार्मिक स्थळ असतील किंवा काही ऐतिहासिक वास्तू असतील त्याचं एक वेगळं भिंत उभा केली आणि त्या भिंतीवर त्याचे संकल्पचित्र हे तिथले सगळे मांडलेत आणि डेकोरेटिव्ह भिंत ती त्या परिसरामध्ये निर्माण केली आणि ती भिंत जी होती ती ITI कॉलेजची होती। त्या ITI कॉलेजच्या भिंतीलाच त्याच्या पुढे भिंत बांधली आणि म्हणून त्याच्या उद्घाटनामध्ये आम्ही सगळे बरोबर होतो। त्यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम झाला। खरं तर हा परिसर जसं सुफियांनी मागाशी त्याच्या मनोगतामध्ये सांगितलं की 2003 पर्यंत ही ग्रामपंचायत परिसर होता आणि नगरमध्ये आपण जेवढे उपनगर पाहिले तर बोलेगाव जे आहे बोलेगाव ग्रामपंचायत होती, नागापूर ग्रामपंचायत होती, मुकुंदनगरची ग्रामपंचायत होती, सारसनगरचा भाग हा कुठंच नव्हता, म्हणजे तिथं ग्रामपंचायत नव्हती आणि नगरपालिका सुद्धा नव्हता, तो त्रिशंकू परिसर होता। केडगाव होतं, केडगावला ग्रामपंचायत होती। अशा सगळ्या बाजूंनी समदभाई सगळ्या ग्रामपंचायती महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याकडं त्या महापालिका हद्दीमध्ये आली। नंतर तुमच्यासारखे लोक तिथं नगरसेवक झाले। नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत मधून ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये लोक जातात तर लोकांना वाटतं की लगेचच तिथं सगळ्या गोष्टी सुविधा मिळाल्या पाहिजेत। पण त्यावेळेला खरं तर कुठल्याही ठिकाणी नगरपालिकेची महापालिका होती तर राज्य सरकारकडून मोठं तिथे एक पॅकेज दिलं जातं। पण तुम्हाला सांगतो आपल्याला तसं महानगरपालिका झाल्यानंतर खरं तर आपल्याला नगर शहराकरता कुठलंही पॅकेज त्यावेळेला मिळालं नाही। म्हणून हे सगळे प्रश्न आजपर्यंत आपल्याला ते उद्भवलेले आहेत। पण त्याचं कारण काय? कारण की त्यावेळेचे आपले जे मंडळी होते यांनी शासन दरबारी त्यावेळेला 2003 मध्ये हा प्रश्न तिथं उपस्थित करणं गरजेचं होतं। शासनाकडे विरोध करायला पाहिजे होता। तुम्ही जर आमच्या निवडणूक घेतल्या तर आम्ही निवडणुकी फॉर्म भरून देणार नाही कोणाला, आम्ही त्या निवडणूकच होऊ देणार नाही महानगरपालिकेच्या। आम्हाला मोठं
50-100 कोटी रुपयाचं पॅकेज या सगळ्या उपनगरांकरता मिळालं पाहिजे, अशी त्यावेळेला ती आग्रही भूमिका घ्यायला पाहिजे. पण ते झालं नाही. आणि म्हणून आजपर्यंत आपण मूलभूत सुविधांवरती भांडतोय, रस्ता, पाणी, वीज, गटर याच्यावरच आपण भांडत आलो आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खरं तर हे नेतृत्व जे असतं हे महत्वाचं असतं. मग शहराला या दृष्टिकोनातून शहरामध्ये खालची टीम कशी आहे, प्रमुख नेतृत्व करणारी मंडळी असतात, यांचं विजन काय आहे आणि त्या विजन प्रमाणे काम करावं लागतं. आणि म्हणून तुमच्यासारख्या लोकांनी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकदा नाही तर दोनदा ज्या वेळेला या ठिकाणी संधी दिली, त्या संधीचा उपयोग आज या कामाच्या माध्यमातून आपण पाहतो की हे काम हे आपल्या शेवटच्या माणसापर्यंत CIV कॉलनीच्या गटारपर्यंत येण्याचं काम हे शासनाकडून आपण या ठिकाणी करत आलो आहोत. आणि म्हणून एवढं सोपं नाही. कुठल्याही शासनाकडे आपण काम घेऊन गेलो तर सर तुम्हाला माहिती आहे ते काय पत्र दिलं लगेच मिळालं असंही नसतं. त्याला अगदी महानगरपालिकेकडून प्रस्ताव बनवून घेऊन त्याला जिल्हाधिकारी कार्यालयापासून शासनाकडे न्यावं लागतं, त्याला मंजुरी करून आणावी लागते आणि त्याच्यानंतर ही सगळी पुढची प्रक्रिया ही सुरू होत असते. आणि म्हणून या सगळ्या कामांकडे आपण प्राधान्याने लक्ष दिलं. अगदी बारीक सारीक गोष्टी, मग लाईटची व्यवस्था कशी असेल, कचऱ्याची व्यवस्था कशी असेल, याच्यापर्यंत नियोजन मागच्या काही काळामध्ये आपण या शहरामध्ये केलं आहे. आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर बरेच लोक त्या विषयावरती बोलत नाही, कारण तो प्रश्न संपलाय. पूर्वी आपण बऱ्याच ठिकाणी मुकुंदनगरमध्ये फिरत होतो तर तुम्हाला सांगतो की 4-5 वर्षापूर्वी जर आठवलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कचरा कुंड्या पाहायला मिळायच्या. पण त्या कचरा कुंड्या तुम्हाला आता पाहायला मिळत नाही, कारण की आज आपल्याकडेच नाही तर नगर शहरामध्ये आपण एक संकल्पना राबवली घंटा गाड्याची. आणि आज नगर शहर म्हणजे पूर्वी आपण सांगायचो, तुम्ही सुद्धा सांगत असाल समज भाईला किंवा फारुख भाईला किंवा आसिफ भाईला, की जरा कचरा कुंडी झालोच लोक बाहेर कचरा घालते. पण आता तसं नाही. आता लोक काय सांगतात, कचरा गाडी 2 दिवस झाले आमच्याकडे आली नाही, जरा कचरा गाडी पाठव. आता कचरा कुंडी म्हणत नाही कोणी ठेवा, कारण की आपण एक संकल्पना राबवली की कचरा कुंडी मुक्त शहर करायचं. आणि त्याच्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये नगर शहर हे आपण अभिमानाने सांगू शकतो की नगर शहर एक कचरा कुंडी मुक्त शहर झालेलं आहे. प्रश्न असा RSCT पासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मागच्या 7-8 महिन्यापूर्वीच आम्ही आलो, समज बहीण आम्ही मला त्यांचा फोन आला की आपल्याला ते प्रश्न मार्गी लागावं लागेल, काहीतरी करावं लागेल. आणि तो केल्यानंतर की आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये आम्ही एस्टिमेट बनवलं. आम्हाला पारखे साहेब त्यावेळेस होते, आता ते इंजिनियर शहर अभियंता, त्यांनी आम्हाला सांगितलं त्याला फार मोठी रक्कम लागेल, 40-50 लाखाच्या पेक्षाही त्याला मोठा निधी लागेल, कारण ती फार लांब आपल्याला न्यावं लागेल. आणि म्हणून त्यावेळेस आम्ही तो प्रस्ताव बनवला. समज भाईंचा मला सारखा फोन यायचा, 8 दिवस झाले 10 दिवस झाले की त्यांना लोक बोलवायचे, क्या होगा तुम आए थे आमदार, तुम आए क्या होगा उसका. ते मला फोन करायचे लोक, क्या होगा. अरे म्हटलं भेजायला हे समज भाई, तुम्हाला प्रोसेस माहिती आहे. ते नंतर मला परत सांगायचं, अरे आता मला प्रोसेस माहिती आहे पण ते लोकांना माहित नसते, मला तुम्हाला फोन लावाच लागतो लोकांमध्ये. मग आम्ही म्हणायचो बाबा ठीक आहे, पण तुम्हाला प्रोसेस माहिती आहे, थोडा त्याला वेळ लागेल. पण आपण तो निधी सगळा हा मार्च महिन्यामध्ये मंजूर करून आणला. पण त्यावेळेस आचारसंहिता लागली त्यामुळे टेंडर होऊ शकलं नाही. पण आता सगळं काम पूर्ण झालं, वर्क ऑर्डर सुद्धा झाली. आता 1-2 दिवसामध्ये त्याची कामाची सुरुवात देखील होणार आहे. म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं काम आपण सातत्याने करत गेलो. आज कब्रस्तानचं मला वाटतं भिंतीचं काम देखील जवळपास 90% पूर्ण झालेलं आहे. किती वर्षापासून होतं ते, म्हणजे भिंतच नव्हती. हे कधी करू शकलो, तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला संधी दिली म्हणून आपण करू शकलो. आणि ते थोडं नाही काम, फार म्हणजे जवळपास मला वाटतं ते पण 70-75 लाख रुपयाचे काम हे शासनाकडून आपण प्रयत्न करून हे काम करत आलेलो आहोत. आणि म्हणून आता पुढच्या काळामध्ये आपल्याला तशाच पद्धतीने हे कामाचं खरं तर नियोजन करायचं. आता सुफियान भाई तुम्ही सांगत होते मागाशी हे 8 दिवस 15 दिवस पाणी येत नव्हतं, समज भाई तुम्ही म्हटले, नंतर ते 8 दिवसावर आणलं. आम्ही मला वाटतं उन्हाळ्यामध्ये जातो फेब्रुवारी-मार्च मध्ये आम्ही सगळं ते नियोजन केलं, ती पाण्याची टाकू केली आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना 2 दिवसावरती पाणी आणलेले. आणि आता पुढच्या काही काळामध्ये आपल्याला 2 दिवसाचं पाणी हे आपल्याला रोज पाणी देण्याचं नियोजन आपल्याला ते करायचं. रास्ते के बारे में इसके ऊपर अपन ने ध्यान दिए ही नहीं. पहले जो औरतों का मसला रहता ड्रेनेज का, तो 5 साल मैंने सिर्फ ड्रेनेज और पानी के ऊपर काम करा. फिर उसके बाद में 2008 में जब मैं उधर गया ऊपर के वार्ड में, तो वहाँ का पूरा काम करके भी मैं इधर के कुछ काम रहते थे ऐसे जो मैंने 10 साल करा. ऐसा नहीं कि तुमको एकदम हवा पे छोड़ा था मैंने यहाँ काम करा. बड़े बड़े जो नगर उत्थान के जो रास्ते 3.5 और 3.5 7 कोटी की निधि भूटान में आमदार साहब ने दिए थे हमें. और मैं 2003 से तो 2013 तक अपना आमदार दूसरा था. वो टाइम में अपने को आमदार दूसरा था,
10 साल में 10 रुपए अपने को निधि दूसरा आमदार ने नहीं दिया। आज तक जितना भी काम हो गया तो सिर्फ एक ही आदमी ने अपने को निधि दिलाया हुआ है, आमदार संग्राम जगताप। जो भी समझो 5 लाख 10 लाख 20 लाख 50 लाख जो भी निधि लाए अपने, जो डेवलपमेंट दिख रहा है अपने को, जा भाव ये हमने बेची ली है। ये 2.25 लाख रुपए गुंठे से मैंने बेचेला ये सारा सिटी। आज वहां का रेट क्या हो गया, ये रेट क्यों बढ़े? आमदार साहब ने अपने को निधि दी। जो समझो पानी पहले 15 दिन को 8 दिन को 12 दिन को पानी था यार, बीच में अभी 8 दिन पे पानी आ गया था। आज आमदार साहब की वजह से 2 दिन 8 पानी है। इसमें आमदार साहब की भी बहुत मेहनत है, हमारी भी बहुत मेहनत है। तो ये सब देखे अपने को आमदार साहब के सिवा किसी ने निधि नहीं दिलाई। तो अपने को ये आते इलेक्शन में ये जो एहसान है अपने ऊपर जो बोझ है, तो भाई देखो अपने ऊपर किसने एहसान करा तो उसकी परत फेड़ करना पड़ती है अपने। पिछले टर्म में भी करे अपन ने, ये टर्म में भी इंशाल्लाह अपन वो परत फेड़ उनको वोट के जरिए से करके दिखाएंगे। रिस्पॉन्सिबिलिटी है कि जो भी आपके सामने ऐसे कोई मुद्दा आपको लग रहा है कि कुछ लोगों के सामने रखना चाहिए तो वो आपने रखना चाहिए। तो ये कोई प्रमोशन नहीं है किसी कैंडिडेट के लिए या किसी के लिए। एज ए क्लास 2 ऑफिसर मेरे को ये चीज समझ में आती है कि जो रोड है वो डेवलपमेंट का साइन है और रोड हमारा हक है। आप समझिए, सुफियान भाई बोले कि यहाँ पर क्लास 1 और क्लास 2 ऑफिसर्स मोस्टली रहते हैं, ये हक है। ये आप लोग भी देखते हो, हम भी देखते हैं। बहुत से हमारे पास में यहाँ पर IAS और IPS अधिकारी है। इवन दो सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट के अच्छे पदाधिकारी हमारे पास में मुकुंद नगर में अभी सेवारत है या फिर रिटायर हो चुके हैं। तो एक छोटी सी बात है कि ये जानकारी आप लोगों को होनी चाहिए कि इस देश के अंदर सबसे ज्यादा टैक्स अगर कोई पे करता है तो वो सेंट्रल गवर्नमेंट या स्टेट गवर्नमेंट का कर्मचारी पे करता है। और अगर उन्हें भी ये मूलभूत छोटी छोटी सुविधाएं ना मिले तो ये समझिए कि वो अपने हक से वंचित किए जा रहे हैं। ये तुम्हारा हक है। और दूसरी चीज, मैंने देखा बीच में कुछ कैंडिडेट्स थे जो अपने खर्चे से ये काम कर रहे थे। कोई ड्रेनेज बना रहा है, कोई रोड बना रहा है, कोई मुरूम डाल रहा है। मुझे समझ नहीं आई चीजें क्यों। इवन वी आर पेइंग टैक्स। जब हम टैक्स पे कर रहे हैं, अच्छा खासा टैक्स पे करते हैं। इवन मेरे जैसा बंदा 1 लाख रुपए पर एनम टैक्स पे करता है। तो फिर हम लोग ये छोटी छोटी जो मूलभूत जो सुविधाएं हैं इनसे वंचित क्यों रहे। और इसमें कोई डाउट नहीं है कि जो संग्राम भैया जगताप साहब है ये काफी अच्छे MLA हैं और जिसे बोलेंगे हम सुसज्जित MLA हम कह सकते हैं इन्हें, जो काफी समझदारी से सारे कामों को अंजाम देते हैं। तो हमारा काम बनता, हमारी ड्यूटी बनती है कि छोटी छोटी मुद्दों को अपने पर्सनल लेवल पे ना करते हुए वहां तक पहुंचाई जाए। हमारे पास में कड़िया है, हमारे पास में स्टेप्स है। समद भाई मेंबर साहब है, आसिफ सुल्तान साहब है, ये हमारे। ये प्रोग्राम रखने का मकसद ये था कि आप देखते हैं कि मुकुंद नगर के इलाकों में जो सबसे पहले बसने वाला इलाका है उसमें CIV का एक नाम आता है। लेकिन बड़े अफसोस की बात यह भी है कि यहाँ पर जो है तो बहुत से मसलों से यहाँ के लोग परेशान हैं और काफ़ी मशक्क़त के बाद, काफ़ी जद्दोजहद के बाद 2003 के बाद जब पहली बार कारपोरेशन के इलेक्शन हुए तो 2003 से 2008 के बीच मुकुंद नगर में ड्रेनेज का मसला था, ओपन ड्रेनेज था, मुकुंद नगर में ड्रेनेज नहीं था। लेकिन 2003 से 2008 जब खान साहब निवड़ के आए तो पहला रेफरेंस उन्होंने ड्रेनेज के कामों को दिया और 2008 से 2013 का जो इलेक्शन हुआ था उसमें प्रभाग रचना बदलने की वजह से जो है तो उनका ये प्रभाग नहीं था और 2008 से जो 2013 जो नगर सेवक थे
शायद मैं उस वक्त छोटा था, मुझे याद नहीं है, लेकिन उस वक्त अगर सबसे ज्यादा कम निधि और कम काम जो हुआ तो साहब वो सीआईवी में और सीआईवी के आसपास के इलाके में हुआ था। और उसके बाद 2013 से 2018 में भी यही हाल था। जो नगर सेवक हमने चुन के दिए थे उस वक्त ना यहाँ ड्रेनेज का काम हुआ, ना यहाँ रास्तों का काम हुआ। और उस वक्त भी यहाँ पर लोगों को ये मसलों से जूझना पड़ा। उसके बाद में सारा सिटी जब डेवलप होने लगी, आप देख रहे हैं कि बड़े बड़े बंगले यहाँ पर बने, सीआईवी में आलीशान बड़े बड़े बंगले बने, क्लास 1 ऑफिसर्स यहाँ पर रहते हैं अल्हम्दुलिल्लाह। लेकिन मूलभूत सुविधा से साहब ये लोग वंचित थे। ना यहाँ पर रास्ता था, ना यहाँ पर ड्रेनेज की व्यवस्था थी। लेकिन 2018 से 2023 का जब इलेक्शन हुआ तो प्रभाग पद्धत जब हुई तो यहाँ पर फकीरवाड़े से तो दरगाह दायरे तक ये पूरा वार्ड हुआ। और उसमें अल्हम्दुलिल्लाह मैं भी जब सामाजिक कार्यों में सक्रिय हुआ तो मैंने भी ये देखा कि सीआईवी हो गया, दरगाह दायरा और आसपास का परिसर साहब मूलभूत सुविधा से भी वंचित था। और जब हमने ये मसलों पर आवाज उठाने की कोशिश की तो ये मसलों का हल हमने देखा कि मसलों का हल समझ कान निकला। इसकी वजह ये है, और मैं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह को हाजिर और नाजिर मानकर ये बात कहूंगा कि मैंने जो भी प्रस्ताव सीआईवी, दरगाह दायरा, राजनगर और शाह शरीफ पार्क, मैंने जो भी प्रस्ताव उनके पास ये एरिया का लेके गया, अल्हम्दुलिल्लाह उन्होंने सब 100% वो सब प्रस्ताव उन्होंने मंजूर करे। और अभी जो काम प्रस्तावित है उसमें ये मेन रोड का काम, दरगाह दायरे के इंटरनल रोड का काम, कंक्रीट का काम, और ये बाबे आखिरत कब्रिस्तान का जो रोड अभी तक नहीं है और वो लाइट का मसला है। तो जब मैंने समद खान से बात करा तो उन्होंने मेरे को बोलने की जरूरत नहीं है, तो जो भी लाता हो काम की चीज लाता हो और मैं ये चीज को मंजूरी ले लूंगा बोले इंशाल्लाह। और आमदार साहब की बात जो है कि जब भी शासन की तरफ से आमदार साहब को निधि मिलता तो सबसे ज्यादा अगर निधि वो देते होंगे तो वो मुकुंद नगर को देते। वो अलग बात है कि हमारे इधर थोड़ा कम आता, लेकिन इंशाअल्लाह ताला आने वाले वक्त में मुझे एक हजरत उमर का एक वाकया याद आ रहा, वो बोल के मैं अपनी बात को खत्म करूंगा। हजरत अबू बकर का जब इंतकाल का वक्त आया तो उन्होंने कहा कि हजरत उमर, अभी खिलाफत की डोर आपको आपके हाथ में लेनी पड़ेगी। लेकिन उन्होंने कहा कि मैं ये नहीं ले सकता। तो हजरत अबू बकर ने अपने तलवार की दम पे हजरत उमर को खलीफा बनाया। तो साहबा ने उनसे पूछा कि क्या वजह थी हजरत उमर, आप इतने जद्दोजहद के बाद ये खलीफा बने, आप मना क्यों कर रहे थे? तो उन्होंने कहा कि मैं वो जिम्मेदारी से डर रहा था, मैं वो कुर्सी से डर रहा था कि वो कुर्सी पर जाने के बाद कहीं मुझे सरदारी का ये ना जुनून ना चढ़ जाए। और मैं उस लिए डर रहा था कि अगर माशरे में लोगों के मसलों का हल अगर मैं नहीं निकाल सका तो कल कयामत के दिन अल्लाह मेरी पकड़ करेगा। क्यों कि उस वक्त का खलीफा, वक्त का अमीर था। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज़ टुडे 24, अहमदनगर।